मनोज जरांगे तुझे 100 अपराध भरलेत. कीर्तनकार अजय बारसकर यांचे गंभीर आरोप. तुम्ही अगदी खरं ऐकलं की मनोज जरांगे आणि त्यांचे साथीदार यांच्यामध्ये फूट पडत चालली आहे. जे मनोज जरांगे गेल्या अनेक महिन्यांपासून आपल्या समोर होते त्या मनोज जरांगेवर आता गंभीर आरोपांची मालिकाच सुरू झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे यांचे साथीदार मग ते अजय बारसकर असतील किंवा इतर असतील यांनी मनोज जरांगेवर अत्यंत गंभीर असे आरोप केलेत. आणि त्याचमध्ये आता मनोज जरांगे तुझे 100 अपराध भरलेत असा गंभीर आरोप अजय बारसकर यांनी केला आहे. यामुळे मराठा आंदोलन हे फिसकटणार का असा प्रश्न देखील आता निर्माण झाला आहे. त्यात 10% मराठा आरक्षण याला उच्च न्यायालयाकडून अमान्यता दर्शवण्यात आली आहे. त्यामुळे एकंदरीतच मनोज जरांगे करत असलेल्या प्रयत्नांवर पाणी फिरणार का हा मोठा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठीच्या लढाईत सहकार्य करणारे कीर्तनकार अजय बारसकर यांनी आता मनोज जरांगे पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. आम्ही तुम्हाला हे वारंवार सांगत आहोत. ओबीसी नेते आणि राज्यातील काही मराठा नेते हे जरांगे पाटील यांच्या विरोधात भूमिका घेत होते. मात्र आता त्यांच्याच टीममधील एक व्यक्ती मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात गेल्याचे दिसत आहे. अजय बारसकर यांनी मनोज जरांगे पाटीलवर हेकेखोर असल्याचे आरोप केले आहेत. मागच्या अनेक महिन्यांपासून त्यांनी बंद दाराआड बैठका घेण्यास सुरुवात केल्याचा आरोप बारसकर यांनी केला. तसंच जरांगे पाटील यांनी संत तुकाराम यांचा अवमान केला असल्याचे बारसकर यांनी आरोप केले आहेत. कीर्तनकार अजय बारसकर म्हणतात की मी मराठा समाजासाठी गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. मराठवाड्यात कुणबी शोधण्यासाठी मी अनेक वर्षांपासून प्रयत्न करतो. त्यामुळे मधल्या काळात मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाशी जोडलं गेलो. पण जरांगे पाटील यांच्यासह काम करताना त्यांची हेकेखोर वृत्ती हळूहळू समजू लागली. सरकारी अधिकाऱ्यांच्या बैठकांमध्ये मी जरांगे पाटील यांना मसुदा वाचून त्यातील बारकावे लक्षात आणून देण्याचे काम करत होतो. सरकारी अधिकाऱ्यांच्या बैठकांमध्ये मी जरांगे पाटील यांना मसुदा वाचून त्यातील बारकावे लक्षात आणून देण्याचे काम करत होतो. एकदा त्यांनी माझा महाराज असा जाहीर उल्लेख केला होता. पण त्याचे खरे रूप समोर आल्यामुळे मी आता जनतेसमोर येऊन सत्य सांगण्याचा प्रयत्न करीत असल्याचे बारसकर म्हणाले. आपल्याला माहितीच आहे अजय बारसकर हे मूळ कीर्तनकार आहेत. त्यामुळेच अजय बारसकर यांनी अभंग आणि पुराणातील उदाहरणे देऊन आपला मुद्दा स्पष्ट केला. शिशुपालाचे 100 अपराध भरले हे भगवान श्रीकृष्णाने म्हटले होते. त्याप्रमाणे या जरांगेचेही 100 अपराध भरले आहेत. मध्यंतरी जरांगे पाटील यांचे उपोषण सोडवण्यासाठी आंतरवाली सराटी येथे बारसकर खुद गेले होते. बारसकरांनी त्यांच्या हाताने पाणी पाजण्याचा प्रयत्न केला होता. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन छेडलं होतं. ते आंदोलन आरक्षणासहित सख्या सोहऱ्यांना देखील याचा लाभ मिळावा यासाठी आहे. आणि आता त्यालाच खूप मोठा छेद निर्माण होतोय असं चित्र समोर येत आहे. अजय बारसकर हे देहूवरून आलो असल्याचे सांगण्याचा प्रयत्न करत असताना जरांगे पाटील यांनी संतांचा अवमान करणारे विधान केले. त्यामुळे बारसकर दुखी झाले. ते बारसकरांना सहन झाले नाही. म्हणूनच मनोज जरांगेंची पोलखोल करीत आहोत असे बारसकर म्हणाले. बारसकर उदाहरण देत म्हणाले, जर ते बसमधून प्रवास करत असेल आणि त्यांना जर कळलं की बसचा चालक हा मद्य प्यायलेला आहे तर सर्वात आधी मी स्वतः बसमधून उतरेल आणि इतर प्रवाशांनी बसमधून उतरावे अशी बोंब ठोकेल. मराठा समाजाच्या आंदोलनाचे नेतृत्व करणारी व्यक्ती ही आता सध्या अशाच नशेत आहेत हे मला आवर्जून सर्वांना सांगायचे आहेत अशी घणाघाती टीका बारसकर यांनी केली. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की मनोज जरांगे पाटील यांनी संतांबद्दल अपशब्द काढल्याने वातावरण गरम झालेलं. त्यावर जरांगे पाटील यांनी माफी देखील मागितलेली. म्हणजेच काय तर अजय बारसकर यांनी आरोप केल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी संतांबद्दल केलेल्या विधानाबाबत माफी मागितली. ते म्हणाले, मी उपोषणाला बसलो असल्यामुळे त्या चिडचिडीतून माझ्या तोंडून काही चुकीचे शब्द निघाले असण्याची शक्यता आहे. पण मी संतांबद्दल नाही तर बारसकर यांना उद्देशून काही बोललो होतो. पण आता माझ्या शब्दांना चुकीच्या पद्धतीने दाखविले जात आहे. त्याबद्दल मी माफी मागतो. पण अजय बारसकर हे मॅनेज झालेले आहेत असा गंभीर आरोप त्यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी केला होता. यावर बारसकरांनी देखील प्रत्युत्तर दिले. मनोज जरांगे अहंकारी आहेतच, पण त्यांच्या मुलांमध्येही हा अहंकार भरभरून राहिला आहे. जरांगे पाटील
यांची मुलगी एक प्रसारमाध्यमांसमोर आली होती आणि तेव्हा ती म्हणाली, माझ्या वडिलांनी देवालाही झुकायला भाग पाडले. त्या लहान मुलीने उच्चारलेले हे वाक्य जरांगेच्या अहंकारांच्या शिकवणीतून आले आहे असा गंभीर आरोप अजय बारसकर यांनी केला. यावेळी बारसकर यांनी स्वतःची देखील बाजू मांडली. मनोज जरांगे पाटील यांच्यावर आरोप केल्यापासून बारसकरांवर फुटीरतेचे आरोप लावले जात होते. सरकार आणि छगन भुजबळ यांचा एजंट असल्याचा आरोप बारसकरांवर मनोज जरांगे पाटील यांनी लावला होता. परंतु बारसकरांनी छगन भुजबळ आणि भाजपावर जहाल टीका केली आहे. छगन भुजबळ हे बारसकरांचे मित्र नाही, त्यांचा आणि बारसकरांचा काही संबंध नाही असं स्पष्टीकरण बारसकरांनी खुद दिले. एकंदरीतच आता मराठा समाजामध्ये जे आंदोलनकर्ते आहेत त्यांच्या टीममध्ये खरं तर ही फूट पडत आहे आणि ही फूट नक्कीच मनोज जरांगे पाटील यांची जहाज डुबवणार असं चित्र, अशीच शक्यता खरं तर व्यक्त केली जात आहे. धन्यवाद. आता दमलं सांगू याचं सुरुवातीपासून जरांगे पाटील यांच्यावरती एक संशय व्यक्त केला जात होता. विरोधक असं म्हणत होते की जरांगे पाटील यांचं बोलवतात हा आहे ना. हा बरं झालं ते सांगायचं राहिलं, तुम्ही आठवण केली. 10 तारखेला जरांगे हे उपोषणाला बसले. पहिला आक्षेप, आज जसं समाजाला बोलावलं मिटिंग घेऊ पुढची दिशा ठरवू, मग 10 तारखेला का नाही बोलावलं? 10 तारखेला जरांगे त्यांचे जे काही लोक होते आणि तिथं योगायोगाने मी बी होतो तिथं, आणि जरांगे काय म्हणले, त्यांची चर्चा झाली बरं का, आता उपोषणाला बसायचं आणि सगळ्या ग्रामस्थांनी विरोध केला. आत्ता चालू आपण 16च्या नंतर बसू ना, आत्ता चालू आपण 16च्या नंतर बसू. जरांगेला एक फोन आला, आता तुमचं उत्तर देतो मी. जरांगेला एक फोन आला आणि ते फोन असा चालू असताना त्यांच्या एखाद्याने विचारलं, काय करतो पाटील? ते म्हणले काय ना, आता पत्रकार बसलेत, रोजचा सकाळचा ते तुमच्या मुंबईमधले एक राऊत आहे, त्यांचं जसं असं त्यांचा यांचा एक व्यवसाय झालेला आहे, सकाळी सकाळी पत्रकार परिषद घ्यायची धंदाच झालेला आहे. आणि ते मी पत्रकारांना बाईट देऊन येतो आणि मग आपण 4 वाजता मिटिंग घेऊ आणि मग उपोषणास ठरवू. हे त्यांचे शब्द आहेत बरं का. 10 तारखेचे त्या पवित्र मंचकावरती जाऊन बसली. त्यांचा तो मंचक फार पवित्र आहे तो असा, तिथे येणारे सगळे असे हुजरे गुलाम असते तिथे आहे सगळे. त्या पवित्र मंचकावर गेले आणि प्रेस सुरू केली त्यांनी. आणि प्रेस सुरू केल्यानंतर काय म्हणलं, पहिलं वाक्य त्यांचं तुम्ही त्या दिवशी 10 तारखेच्या प्रेसमध्ये नीट ऐका, ऐका. ते वाक्य असं होतं, हे बघा आता मी उपोषणाला बसलोय, पुढचं बोला. हे त्यांचे पुढचं बोला. लोक म्हणले अहो मिटिंग घ्यायची होती आपल्याला, मग नाही आता मी बसलो म्हणले, आता पुढचं बोला. अरे तू कोणाला बसला विचारून? तुझे सगळे लोक म्हणतात पाणी प्या, तू विचारलंच कोणाला? मुदतच जर 16 तारखेपर्यंत, 16ला अधिकाऱ्याने आपल्याला बसायचा. कोणाचा फोन आलता हा मला प्रश्न आहे, कोणाचा फोन आलता आणि त्यांनी ते जाहीर करावं. मला संशय आहे, मी कोणाच तरी फोन आलता तर मला माहित नाही नेमका कोणाचा आलता. हा बरोबर येस हा बरोबर. याचं कारण असं होतं की मी जर काही बोललो, मी आता माझ्या जवळच्या सहकार्यांना बोलायचं राहील, माणूस बरोबर नाही राव, लय कोणावर तोंड टाकतो, याची हेतू याचे उद्देश समजत नाही, याची बॉडी लँग्वेज सुद्धा डेंजर आहे म्हणले. मी मानसशास्त्राचा विद्यार्थी, ह्याच्या तर डेंजरच दिसते म्हणले, मला काय खरं वाटाना भय. पण लोक काय म्हणायचे, कशाला बोलाता महाराज, एवढ्या वर्षांनी समाज एकत्र झालाय आणि आपण जर काही बोललो तर काय होईल, समाजामध्ये विरोधकांना हत्यार मिळेल, विरोधकांना काही ना काही मिळेल आणि हे सगळं तुमच्यावर येईल की तुम्ही समाज फाडा. म्हणून आम्ही गप 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 गप. पण जेव्हा ह्यो म्हणला तुकाराम महाराजांना संतन फंत, म्हणलं जरांगे तू संपला, चल तुकाराम महाराजसाठी मी मारायला उद्याच्या इतिहासामध्ये लिहिलं जाईल. मला जरी गोळ्या घातल्या तर लिहिलं जाईल. तुकाराम महाराजांचे जर कुणी एकेरी शब्द बोललं, त्यांचा अपमान केला, तर ह्यो बारसकर महाराज नावाचा एक सामान्य कीर्तनकार यांनी आपला प्राण दिला. याच्यात मला आनंद आहे, याच्यात मला समाधान आहे. पाणी तरी प्यायला काय परत विचार. जरांगे 2 गोष्टी फार हुशार, शातीर, त्याला शब्द आहे शातीर. हा शातीर माणूस आहे. हा फायदा आहे काय तो बघतो, आपला फायदा काय.
आपला कसा फायदा होईल, आपण कसं पुढे जाऊ. तुम्ही 2021चं आंदोलन आहे माझ्याकडं, त्याचं व्हिडिओ आहे माझ्याकडं. उद्धव ठाकरेंना एवढ्या शिव्या दिलेल्या त्या साष्टी पिंपळगावच्या आंदोलनामध्ये त्यांनी भयानक शिव्या दिलेल्या आता. म्हणजे ज्या ज्या वेळेस त्याला कोणी काही सांगन किंवा कोणी काही त्याला काय असं आता पडद्याच्या मागे मी आरोप घेऊ शकत नाही, कारण आम्ही खरं बोलणार आहे. मी पाहिलं नाही माझ्या डोळ्याने त्याला कोणी काही दिलं का नाही, त्याच्यामुळे मी त्याच्यावर बोलू शकत नाही. परंतु हा सारखा बदलतो, माझा 100% संशय आहे. हां 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 तरीही जरांगे पाटील अजूनही उपोषणाला बसलेले आहेत, तेही अजून काही मागण्या ठेवत आहेत. एकंदरीत जेव्हा सरकार एक पाऊल पुढे टाकतं त्याच्यातून पुन्हा एक वेगळी मागणी समोर येते. कसं बघता तुम्ही जवळ राहिल्याच्या? आता जरांगेंची जी मागणी आहे, सगळ्यात महत्त्वाची मागणी तुम्ही ऐकलं असेल की 1 नंबरची मागणी आहे की हे जे आधी सूचना आहे ती खरी, ते जरांगेला माहितीच नाही, ते अध्यादेशच म्हणते. अध्यादेशाचे आम्हाला अध्यादेश कळत नाही, याला अधिसूचना कळत नाही, अधिनियम कळत नाही, शासन निर्णय कळत नाही, परिपत्र काही कळत नाही. याला हे फरक आहे याच्यात. अध्यादेश काय असतो, अधिनियम काय असतो. हा अधिनियम आहे 2012च्या अधिनियमामध्ये ही केलेली तरतूद आहे, ही केलेली वाढ आहे. 2012च्या हा अधिनियम याच्यामध्ये असं दिलंय की आपलं सरकार हे आपलं सरकार कोणचं आहे, लोकशाही सरकार आहे आपलं. कोणत्याही सरकारला जर कायदा करायचा असेल, अधिनियम करायचा असेल, 2001च्या कायद्यामध्ये कलम 8 मध्ये तरतूद केलेली आहे की सरकार वेळोवेळी त्यांना योग्य वाटेल असे नियम बनवू शकेल, जेणेकरून लोकांना जातीचे प्रमाणपत्र देणे सुलभ होईल, असं कायद्यात तरतूद आहे. आणि मग त्याच्या अनुषंगाने 2012ला पहिला 1 सप्टेंबर 2012ला पहिला अधिनियम अस्तित्वात आला आणि त्याच्यानुसार कोण जातीचं प्रमाणपत्र देईन, कोण काय करीन ही आली. 2017मध्ये त्याच्यात अमेंडमेंट आली. 2018ला एक अमेंडमेंट आली, कारण आमच्या कुणबीच्या ज्या नोंदी आता काही काही गावामध्ये फक्त कुणबी लिहिलेलं असायचं. मग अधिकारी आम्ही घेऊन जायचो, साहेब हे कुणबी म्हणजे कुणबीचे. तर अधिकारी आमचा असला तर बरं चालायचं, अधिकारी थोडा घेणारा असं बस बरं चालायचं. पण अधिकारी जर दुसऱ्या विचारधारेचा असला मग अधिकारी लगेच देतच नसायचा, तकलीफ द्यायचा अधिकारी. खरं आहे बरं काही वास्तव आहे, हे भेदाभेद करतात हे अधिकारी बसलेले सुद्धा, म्हणून तर लोक तळतळलेले आहेत, म्हणून समाज रस्त्यावर आलेला आहे. आणि समाज का रस्त्यावर आलेला आहे ते एक सांगतो तुम्हाला की मराठा समाज हा आतून इतका पेटलेला आहे, भयानक पेटलेला आहे. त्या का पेटला त्याचे कारण वेगळे, त्याचे कारण आर्थिक येतं, त्याचे कारण आत्मसन्मानाचे कारण येतं, त्याचे कारण मराठा समाजाला वेळोवेळी धग बसलेली आहे. हिंदू मुसलमानाचे भांडणं झाले, दंगली झाल्या, त्या हिंदू मुसलमानाच्या दंगली झाल्या म्हणायला झाल्या, पण त्या खऱ्या दंगली झाल्या मराठा मुसलमानाच्याच झाल्या. तुम्ही पाहिलं असेल मधल्या काळामध्ये ब्राह्मण, पूर्वीच्या काळात ब्राह्मण ब्राह्मणेतर वाद होता, ते म्हणायला होतं ब्राह्मणेतर, पण त्याच्यामध्ये मराठ्यालाच तकलीफ झाली. ती काय तकलीफ झाली नंतर सांगा नाही खाली. त्याच्यानंतर कोणचा वाद आला, दलित सवर्ण वाद आला. दलित सवर्ण वादामध्ये तकलीफ ही फक्त मराठ्यालाच झाली. आणि त्याच्यानंतर आता हा वाद मराठा आणि ओबीसी, हे जरांगेला एवढी अक्कलच नाही की समाजाचं काय नुकसान झालं टप्प्याटप्प्याने. या सगळ्या प्रोसेसमध्ये मराठा समाजाचं भयानक नुकसान झालंय. मराठा समाज आयसोलेट झालेला आहे, बाजूला पडला गेलेला आहे. माझा प्रश्न वेगळा होता. माझा प्रश्न असा होता की जेव्हा सरकार तुमची स्टेप उचलते, जरांगे पाटीलचा अजून पुढे एक वेगळं मागणी येते पुढे, काय मागणी आहे, अजून पोषण करणार. काळ झालं